आम्हाला अजून एसटी दिली नाही आहे, तर आम्ही काय करायचं? आमचं पेपर चुकणार आज ना, आम्ही करायचं काय? पेपर चुकला तर आमचं पुढे जाणार पेपर. कुंभवडे शाळा हायस्कूलमध्ये शिकायला वागदे गावची 30 मुलं आहेत. 5 वाजल्यापासून मुलं पाच वाजल्या स्टॉपवर बसून असतात मुलं. यांच्या एस टी प्रशासन आमचा दर शनिवारी आणि रोजचा प्रॉब्लेम आहे. 5 वाजता मुलं येतात, गाडी 7 वाजता येते, कधी 8 वाजता येते, गाडीचा टायमिंग धड नाही. मुलांची सध्या परीक्षा आहे, मुलांचं पेपर 8चा टायमिंग पेपरचा आहे, तरी अजून त्यांचं पेपरचा हे झालेलं नाही. मुलं इथं आम्ही आता शेवटचा फायनल निर्णय घेतला आहे, तोपर्यंत एस टी नाही दिली तर आम्ही रस्त्यावर मुलांना बसून पेपर परीक्षा घेण्यात येईल असं आम्ही सर्व पालकांनी अधिक मुलांनी पण ठरवलेलं आहे. आम्ही मुलांना इथून सोडणार नाही. आम्ही एस टी हे केलेलं आहे, एस टी पण अडवलेलं आहे. आमची मागणी एस टीचा कायमस्वरूपी निर्णय द्यावा. टाईम टू टाईम एस टी मुला 2-2 तास स्टॉपवर आमची वागदे तो हायवेला थांबून असतात. मुलं आमची 5 वाजल्यापासून मुलं ग्रामीण भागातून येतात, त्यांना तो त्रास असतो. सकाळी उठतात 5 वाजता उठून, गाडी टायमिंग 7 वाजता येते, कधी 7:30 वाजता येते. टाईम व्यवस्थित टायमिंग गाडी सोडावी ही आमची मागणी आहे सर्व पालकांची. नमस्कार. आमच्या शंकर महादेव विद्यालय कुंभवडे, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग या प्रशालेतून वागदे कणकवली येथून विद्यार्थी येत असतात. सध्या सकाळची शाळा सुरू असल्यामुळे गाडी ही कणकवली स्टँडवरून 6 वाजता सुटते. ती सोमवार ते शुक्रवार रेग्युलर येते, पण शनिवारच्या दिवशी शाळा आमची असून देखील हे लोक सांगतात की तुमच्या शाळेची फेरी लावलेली नाही आहे आणि आज गाडी जाणार नाही आहे. हे प्रत्येक शनिवारी असंच होतं. पण प्रत्येक शनिवारी आम्ही येतो, त्यांना रिक्वेस्ट करतो आणि कोणती गाडी एखादी फेरी कॅन्सल करून ती ॲडजस्ट करून देतात आणि आम्ही ती गाडी घेऊन जातो. जी 6 वाजता गाडी गेली पाहिजे ती 7:30 पावणे 8 वाजता आम्ही घेऊन जातो. आज इथं आला असता आज आम्हाला समजलं की गाडी फेरी लावलेली नाही आहे आणि गाडी पण मिळणार नाही आहे आणि तुम्हाला आज गाडी मिळणार नाही, तुमचं तुम्ही ॲडजस्ट करा असं आम्हाला सांगितलं. वार्षिक परीक्षा चालू आहेत, शासनाचे पॅटचे पेपर चालू आहेत आणि त्या याच्यामध्ये सगळ्या गोंधळामध्ये एस टी नसल्यामुळे ह्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे. त्यामुळे आम्ही हा धाडसी निर्णय घेतला की आज सगळ्या विद्यार्थ्यांना इथे एस टी स्टँडवरच आणावं आणि हा रस्ता रोको करावा.